साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या मातंग समाजाचे कुलपुरुष श्री श्री महर्षी मातंग ऋषी, आपल्या मातंग समाजाचे धर्मगुरु परमपूज्य सद्गुरु श्री गजानंद माऊली या दोहोंच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। या भारताच्या मातीमध्ये ज्यांनी क्रांतीची सर्वप्रथम ज्योत पेटवली असे आद्य क्रांतिगुरु आदरणीय सन्माननीय वस्ताद लवजी साळवे, आपल्या लेखणीद्वारे शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ज्यांनी वाचा फोडण्याचं कार्य केलं आणि आपल्या बहुजनांना न्याय मिळवून देण्याचं अप्रतिम कार्य सुद्धा त्यांच्या हातून घडलं असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या चरणी सुद्धा विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या या गावामध्ये लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालं। आपल्या लवजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या आरक्षण क्रांतीचे या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करते संयोजक आदरणीय सरसेनापती सन्माननीय विष्णुभाऊजी कसबे, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू विजूभाऊ गायकवाड, राजाभाऊ इंगोले, सचिनभाऊ खंडारे आणि युवकाचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू सुनीलभाऊ वानकडे, तसेच या गावामधील ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व सन्माननीय समाज बांधव, आज आपण या ठिकाणी या लवजी शक्ती सेनेच्या आरक्षण क्रांतीचं रॅलीचं आपण या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। कारण सर्वप्रथम मला एकच मुद्दा सांगायचा आहे विष्णू भैया, की आपला समाज हा, आपण जर इतिहास बघितला तर आपले मातंग समाज हा राज्यकर्ते असलेली समाज होती, जमात होती, परंतु आज आपल्या समाजावर आरक्षणाकरिता आपल्याला मोर्चा काढावा लागतोय, तर याचं सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितोय सर्वात मोठं दुर्दैव आहे। परंतु हरकत नाही, जसं या ठिकाणी माझ्या आधी जे भैया बोलून गेले त्यांनी सांगितलं की जितना बडा संघर्ष होऊंगा जीत उतनी शानदार होगी, हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपण सर्वांनी लक्षात ठेवावं। आणि येत्या 24 तारखेला जो मुंबईला आता आपण या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे, याकरिता तुम्ही आम्ही सर्वांनी या मोर्चाकरिता आपण त्या ठिकाणी जमायचं आहे आणि आदरणीय विष्णुभाऊंना आपल्याला खांद्याला खांदा लावून या कार्यामध्ये आपल्याला सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे, हे एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। कारण या कालखंडामध्ये आपल्या मातंग समाजाचा आपण जर विचार केला तर रस्त्यावरची लढाई लढण्याकरता विविध संघटना आहेत, त्यामधलीच एक प्रामाणिक संघटना म्हणून मी आपल्या समोर जो उल्लेख करतोय ती आपली म्हणजे लवजी शक्ती सेना। या सेनेकरिता तुम्ही आम्ही दिवस रात्र आता मेहनत करून आदरणीय भाऊंचे आपण हात मजबूत केले पाहिजे, हे या ठिकाणून मला आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो। कारण रस्त्यावरची लढाई तर आपल्याला आरक्षणाची असू द्या किंवा विविध न्याय मागण्यांची असू द्या किंवा कुठलाही आपल्यावर अन्याय होऊ द्या, ही आपल्याला कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने आपल्याला रस्त्यावर येऊन लढावी लागते आणि त्याकरिता आदरणीय विष्णुभाऊंसारखे आपल्याला धुरंधर नेतृत्व आपल्याला इथं लाभलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं आपण त्यांच्या मार्फत आपण आपल्या समस्या शासन दरबारी मांडू शकतो। त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आता आपला समाज मागे राहता कामा नाही। कारण मी आपल्या सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो, आदरणीय आपले बौद्ध समाज बांधव असतील तर ते नागपूरला दीक्षाभूमीला वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हायला जातात, आपले वंजारी बांधव असतील तर ते भगवानगडाला वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हायला जातात, त्यानंतर आपले बंजारा समाज बांधव असतील तर ते पोरादेवी काशी या ठिकाणी वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हायला जातात। मी आपल्या सर्वांना या व्यासपीठावरून माझा जर अभ्यास कमी असेल किंवा जास्त असेल तर मी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या मातंग समाजाला डोकं ठिकावण्यासाठी किंवा नतमस्तक होण्यासाठी किंवा माझं हक्काचं स्थान सांगण्यासाठी असं कुठलं ठिकाण आहे का? माझ्या तरी पाहण्यामध्ये अभ्यासामध्ये आजपर्यंत मला लक्षात आलं नाही, परंतु आपल्याला मी हे आनंदाची गोष्ट आणि अभिमानाने सांगू इच्छितो की सर्वप्रथम तर संतांना ही जात आणि मूळ कुळ नसतं, परंतु या ठिकाणी मला सांगताना अभिमान आणि आनंद होतोय की आपल्या मातंग समाजाला सुद्धा आपले गजानंद माऊलीच्या माध्यमातून आपले धर्मगुरू मिळालेले आहेत आणि सुंदर असा निसर्गरम्य आश्रम त्या ठिकाणी महर्षी मातंग ऋषी आपल्या मातंग समाजाचे जे कुलपुरुष आहे यांचं त्या ठिकाणी सुंदर असं आश्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे
तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सुद्धा एक विनम्र निमंत्रण देणार आहे की आपण त्या ठिकाणी नक्की एकदा यावं. आपला स्वतःचं हक्काचं स्थान आपल्याला ज्या ठिकाणी म्हणता येईल की आपलं स्वतःचं आहे, आपलं अस्तित्व आहे, हे बघण्याकरिता आपण नक्की एकदा यावं. याची देही याची डोळा, आपण त्याचा अनुभव घ्यावा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला निमंत्रण देतो आहे आणि आदरणीय विष्णू भाऊंना या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि आपल्या या मागण्यांना शासन दरबारी निश्चित यश मिळो असं गुरुमाऊली चरणी प्रार्थना करतो. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, बोलायचं बरंच होतं, परंतु या ठिकाणी आता बरेच मंडळी, आम्ही जरी सावलीत असलो याची जाणीव आम्हाला आहे की काही मंडळी तिथं टाकीचा सहारा घेऊन सावलीमध्ये बसलेले आहेत, काही समोर आमचे बंधू उन्हात बसलेले आहे, म्हणून जास्त वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांना सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझी रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा.